Now in construction, we start new topic, construction of a tangent to a circle at a point on the circle. म्हणजेच जर आपल्याला वर्तुळावर बिंदू दिला असेल तर आपल्याला त्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची. स्पर्शिका काढताना आपण दोन प्रकारे काढू शकतो. पहिला जो प्रकार आहे यूजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजेच वर्तुळ केंद्राचा वापर करून आपल्याला स्पर्शिका काढता येते, टँजंट ड्रॉ करता येते. सो वी स्टार्ट प्रॅक्टिस सेट 4.2. Construct a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it. म्हणजेच P केंद्र असलेल्या वर्तुळाची 3.2 त्रिज्या आहे. त्या वर्तुळावर आपल्याला M हा कोणताही एक बिंदू घ्यायचा आहे आणि M बिंदूतून आपल्याला वर्तुळाला एक स्पर्शिका काढायची. मग आता पहिल्यांदा आपण वर्तुळ केंद्र घेऊया M. समजा मी इथे एक वर्तुळ केंद्र घेतला M, वर्तुळ केंद्र आहे P केंद्र आहे. त्याच्यानंतर मी कंपसमध्ये 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेतो. 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेतली आणि आपण P केंद्र घेऊन एक वर्तुळ काढूया. ठीक आहे, आपण एक वर्तुळ काढलं, त्रिज्या घेतली आपण 3.2 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला ह्या वर्तुळावर M बिंदू घ्यायचा आहे. समजा मी तो M बिंदू या ठिकाणी घेतला. या बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची. वी हॅव टू ड्रॉ टँजंट ॲट पॉईंट M. सो मी इथं वर्तुळ केंद्राचा यूज करणार आहे. आपण काय करूया, हा वर्तुळ केंद्र आणि हा पॉईंट M हे जॉईंट करूया आणि पुढे तो एक्सटेंड करूया. आता आपल्याला M पाशी टँजंट ड्रॉ करायची. सो वी नाव दिस इज रे, हा रे PM आहे. सो वी कन्वर्ट दिस रे इनटू सेगमेंट. तर मी ह्या M ला सेंटर म्हणतो अँड वी कट दिस रे ऑन बोथ साइड्स. हे Mच्या दोन्ही बाजूला आपण ह्या रेला कट करूया. नाव वी गेट वन टँजंट. आपल्याला ही एक टँजंट मिळाली ह्या दोन आर्कमुळे. मग आपण याचा एक परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढूया, म्हणजेच लंब दुभाजक काढूया. मी याला सेंटर म्हणतो. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स, ड्रॉ आर्क. इकडे एक आर्क ड्रॉ केली, या बाजूला एक आर्क ड्रॉ केली. अंतर तेच ठेवलं आपण. याला सेंटर म्हणलं अँड वी ड्रॉ अनदर आर्क. आपण दुसरी एक आर्क ड्रॉ केली. आणि आता आपलं शेवटचं काम असं की आपल्याला हे दोन इंटरसेक्टिंग पॉईंट जे आहेत ते दोन पॉईंट जॉईंट करायचे. सो वी गेट टँजंट विच टचेस द सर्कल ॲट पॉईंट M. म्हणजे M पॉईंटमध्ये टच करून जाणारे आपल्याला एक स्पर्शिका मिळेल. नाव इट इज ऑलवेज परपॅन्डिक्युलर बिकॉज वी नो टँजंट थेरम अँड दिस PM इज रेडियस ऑफ द सर्कल. इट इज 3.2 सेंटीमीटर. ओके, म्हणजे आपल्याला जर स्पर्शिका काढायची असेल तर फर्स्ट वी जॉईंट सेंटर विथ दॅट पॉईंट, वी एक्सटेंड इट, देन वी कन्वर्ट दिस रे इनटू सेगमेंट आणि आपण याचा एक परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढायचा. ओके, सिमिलरली आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया याचं. पुढचं एक्झाम्पल आहे की ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 3.3 व 3.3 सेंटीमीटरचं आपल्याला एक सर्कल काढायचं आहे. ओके, आता इथं केंद्राचं नाव दिलेलं नाही. मी इथं एक सेंटर घेतो. सपोज मी त्याला म्हणतो O. त्यानंतर कंपसमध्ये मी 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आहे आणि 3.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन मी एक सर्कल ड्रॉ करतो. ओके, 3.3 सेंटीमीटरचा आपण एक सर्कल ड्रॉ केला. पुढे असं म्हणलेलं आहे की ड्रॉ ए कॉर्ड PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर.
आता आपल्याला एक जीवा सांगितलेले 6.6 सेंटीमीटर लांबीची पी क्यू. आता त्रिज्या आहे 3.3 आणि जीवा आहे 6.6. सो इट इज डायमीटर ऑफ द सर्कल. त्याच्या डबल आहे म्हणजे नक्कीच तो डायमीटर असेल. सो वी ड्रॉ वन डायमीटर. ठीक आहे, आपण एक डायमीटर ड्रॉ करू आणि मी याला म्हणतो पी आणि याला मी म्हणतो क्यू. आता आपल्याला पी आणि क्यू पाशी टँजन्स ड्रॉ करायच्यात. म्हणजे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये जी प्रोसेस केली आपल्याला तीच प्रोसेस 2 वेळा करावी लागेल बिकॉज देर आर 2 पॉईंट्स ऑन द सर्कल. ओके, मग जी प्रोसेस तिथे केली आपण ओ आणि क्यू हा पुढे एक्सटेंड करूया. त्यानंतर वी टेक क्यू ॲज द सेंटर. क्यूला सेंटर म्हणूया अँड वी ड्रॉ आर्क ऑन बोथ साइड्स ऑफ द क्यू. क्यूच्या दोन्ही साईडला आपण आर्क ड्रॉ करूया. अँड देन वी ड्रॉ परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. वी टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. इकडे एक आर्क ड्रॉ केली. दोन्ही साईडला आर्क ड्रॉ करायच्या. ओके, डिस्टन्स तेच ठेवायचं. वी टेक दिस ॲज द सेंटर अँड वी ड्रॉ अनदर 2 आर्क्स. आपण हे जॉईंट केलं आपल्याला टँजंट मिळते. ओके, सो वी गेट दिस टँजंट. आपण जी प्रोसेस पॉईंट क्यू पाशी केली तीच आपल्याला पॉईंट पी पाशी करावी लागेल. सो वी जॉईंट सेंटर विथ पॉईंट पी अँड वी एक्सटेंड. परत आपण पीवर ठेवूया. तो रे जो आहे तो 2 साईडला आपण कट करूया. and then we draw perpendicular bisector. Take more than half, draw arc, okay, and we join these 2 points, intersecting points, so we get one tangent at point P. म्हणजे आपल्याला ह्या 2 टँजंट मिळाल्या and it is perpendicular. Okay, now this is 6.6 centimeter PQ. So we draw tangent to the circle if point is on the circle. आपण इथं वर्तुळ केंद्राचा वापर केला आहे, मीन्स वी यूज सेंटर ऑफ द सर्कल. ना वी ड्रॉ टँजंट विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजेच ह्या एक्झाम्पलमध्ये काय म्हणलेलं आहे, विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. सो वी टेक एक्झाम्पल, ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ ए टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. मग काय करायचं आहे, परत आपण एक सर्कल काढूया 3.6 सेंटीमीटरचं. 3.6 सेंटीमीटरचं मी एक सर्कल काढतो. आता या ठिकाणी आपण केंद्राचा वापर करणार नाही. मग मी पहिले एक सर्कल ड्रॉ केलं. त्याच्यानंतर आता मी इथे सेंटर काही दाखवत नाही बिकॉज वी ड्रॉ टँजंट विदाउट युजिंग सेंटर. त्यानंतर दे से टेक एनी पॉईंट ऑन द सर्कल. सपोज दिस इज पॉईंट, मी हा एक पॉईंट घेतला पी आणि मला ह्या पीमध्ये टँजंट ड्रॉ करायच्या. तर टू ड्रॉ टँजंट वी यूज हिअर प्रॉपर्टी ऑफ अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. एकांतर वर्तुळखंडाचा आपण वापर करणार आहोत. मग मी ह्या पीमध्ये मला टँजंट ड्रॉ करायच्यात. तर हा पी सोडून आणखी आपण 2 पॉईंट घेऊया. सपोज वी टेक क्यू अँड आर. ओके, देन वी जॉईन दिस 3 पॉईंट्स. So we get one triangle. ठीक आहे. आता मला ह्या पी पाशी टँजंट ड्रॉ करायची, म्हणजे ती टँजंट साधारणतः अशी येईल. सो धिस अँगल, इथे जो अँगल तयार होणार आहे तो अँगल आणि हा अँगल हे दोघं कॉन्ग्रुएंट असतील बिकॉज अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. मग मी काय करतो, ह्या अँगलचा कॉन्ग्रुएंट अँगल मी इथे काढतो. समजा मला ह्या अँगलचा काढायचा असेल तर तो मी या बाजूला काढेल.
ओके, हे असे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग आरचा कॉन्ग्रुएंट अँगल काढण्याची आपण प्रोसेस पाहिलेली आहे. वी टेक कंपस, वी ड्रॉ वन आर्क, वी टेक पी ॲज द सेंटर अँड वी ड्रॉ अनदर आर्क. अजून एक आर्क आपण ड्रॉ करू. ओके, देन वी कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स. वी टेक दिस ॲज द सेंटर अँड वी कट दिस पॉईंट, दिस आर्क. त्या आर्कला आपण कट करूया आणि मग हा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि हा पी पॉईंट आपण जॉईंट करूया. सो दिस इज टँजंट टू द सर्कल विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे आपण वर्तुळ केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढली. या ठिकाणी वी यूज प्रॉपर्टी ऑफ अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स, कारण अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा जो अँगल असतो, हा अँगल आणि हा अँगल, दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज बोथ दिस टू अँगल्स इंटरसेप्ट सेम आर्क. ते दोघंही ही आर्क इंटरसेप्ट करतात. ओके, सो टुडे वी टेक tangent to the circle using center of the circle and without using center of the circle. Okay.